नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नीट 2025 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी येते। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी संपूर्ण राज्याच्या राज्य शिक्षण सचिवांची भेट घेऊन संपूर्ण नीट 2025 ची जी काही परीक्षा आहे ती झिरो एरर प्रक्रियेने राबवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। नेमकं ही झिरो एरर प्रक्रिया काय आहे, त्याचबरोबर हे झिरो एरर प्रक्रिया राबवणार म्हणजे कोणकोणते बदल करणार आहेत याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नीट 2025 ची तयारी करत असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। या संपूर्ण प्रकरणाला जी काही पार्श्वभूमी आहे ती 2024 ची आहे। 2024 ची नीटची परीक्षेची जी काही निष्पक्षता आहे ती संपूर्णतः संशयाच्या भोवऱ्यात अडकलेली होती आणि एक मोठं वादळ 2024 ला नीट परीक्षेसंदर्भात संपूर्ण देशभरामध्ये तयार झालेलं होतं की नीटची जी काही निष्पक्षता आहे, पारदर्शकता आहे, याच्यावर मोठे प्रश्न सुप्रीम कोर्टापासून हायकोर्टापर्यंत हे संपूर्ण प्रकरण त्या ठिकाणी गेलेलं होतं। आणि या संपूर्ण नीट परीक्षेमधल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती सुद्धा स्थापन केलेली होती आणि समितीने काही शिफारशी केलेल्या होत्या। त्या शिफारशीमधले काही मुद्दे जे आहेत ते यावर्षीपासून लागू करण्यात आलेले आहेत। काही प्रकरणं जे आहेत ते येणाऱ्या काळामध्ये ते लागू होतील। हे संपूर्ण प्रकरण जेव्हा चालू होतं या संदर्भात नीट 2025 ची परीक्षा ही एकदम निष्पक्षता आणि पारदर्शकपणे व्हावे यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात। NTA ची मदत त्या ठिकाणी घेतली जात आहे, राज्य शासनांची मदत त्या ठिकाणी घेतली जात आहे आणि झिरो एरर प्रवेश ही जी काही नीटची प्रक्रिया आहे ती पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये राज्य शासन सुद्धा इन्व्हॉल्व झालेलं आहे। राज्य शासनाच्या पातळीवर सुद्धा मोठे प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात। आता दोन महत्त्वाच्या परीक्षा सध्याच्या घडीला येऊन ठेपलेल्या आहेत। एक आहे नीट 2025 ची परीक्षा, त्याचबरोबर HSC बोर्डाची परीक्षा। राज्य शासनाने बोर्डाच्या परीक्षा पॅटर्नमध्ये सुद्धा थोडे बदल केलेले आहेत। परीक्षा केंद्रावर ज्या शाळांचे विद्यार्थी आहेत त्या शाळातील शिक्षकांना त्या शाळांवर काम करता येणार नाही, म्हणजे गार्डियन म्हणून किंवा पर्यवेक्षक म्हणून ज्या शाळातील विद्यार्थी आहेत त्या शाळातील शिक्षक त्या ठिकाणी नसणार आहेत, ते दुसऱ्या शाळांवर त्यांना पाठवलं जाणार आहे। म्हणजे शिक्षकांची अदलाबदली केंद्रावर त्या ठिकाणी केली जाणार आहे। म्हणजेच A नावाची शाळा आहे, A नावाच्या शाळेवर पर्यवेक्षण करण्यासाठी किंवा गार्डियन करण्यासाठी त्या ठिकाणी B नावाच्या शाळेतील शिक्षक आणि त्यांचा स्टाफ येणार आहे आणि B नावाची जी शाळा आहे त्याच्यावर A नावाचे शिक्षक त्या ठिकाणी परीक्षेच्या दिवशी काम करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। ह्या संपूर्ण निर्णय राज्य शासनाने ह्या परीक्षेसंदर्भात घेतलेला आहे। आता दुसऱ्या बाजूला नीट 2025 ची परीक्षा सुद्धा अगदी थोड्या दिवसावर येऊन ठेपलेली आहे। त्या संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री जे काय आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी संपूर्ण राज्याच्या राज्य शिक्षण सचिवांच्या त्या ठिकाणी भेटी घेतलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना सूचना केलेल्या आहेत की झिरो एरर जे काही परीक्षा आहे ती राबवण्याच्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये पारदर्शकता आणि निष्पक्ष होण्यासाठी राज्य शासनाची मदत केंद्र शासन या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळते। आता झिरो एरर म्हणजे काय, तर परीक्षा केंद्रावर कुठल्याच प्रकारची गडबड होऊ नये यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या पातळीवर प्रयत्न केले जाणार आहेत। परीक्षा अगदी पारदर्शक निष्पक्ष व्हावी यासाठी ते प्रयत्न केले जाणार आहेत। याच्यामध्ये राज्य शासनाला केंद्र शासनाने सूचना केलेल्या आहेत की परीक्षा केंद्र स्थापित करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक यांची सुद्धा मदत त्या ठिकाणी घेतली जाणार आहे। त्याचबरोबर ज्या केंद्र आहेत त्या ठिकाणी जे काही कोऑर्डिनेटर आहेत ते गव्हर्नमेंट ऑफिसर किंवा एखादा शासकीय माणूस असणं गरजेचं आहे, अशा सुद्धा सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत। आणि जास्तीत जास्त परीक्षा केंद्र हे जे आहेत ते गव्हर्नमेंट स्कूल किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत, त्याचबरोबर CBSE स्कूल किंवा गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत येणारे जे काही शाळा महाविद्यालय आहेत त्यांना केंद्र बनवण्यात यावेत, अशा प्रकारच्या सुद्धा सूचना केल्याच्या बातम्या येत आहेत। प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत याच्या बाबतीत जे काही सेंटर निर्माण करत असताना त्या ठिकाणी योग्य ती काळजी घेतली जावी, परंतु जास्तीत जास्त कल जो आहे ते गव्हर्नमेंट शाळा किंवा गव्हर्नमेंट स्कूल जे आहेत या ठिकाणी परीक्षांचे केंद्र करण्यात यावेत यासाठी सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहेत। आता ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट स्कूल किंवा शाळा महाविद्यालय ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था उभी करण्यासाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार, त्याचबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त जे काही शासकीय यंत्रणा मोठमोठ्या पदावरची जी ऑफिसर आहेत त्यांची मदत घेऊन त्या ठिकाणी केंद्र स्थापन करण्याच्या सुद्धा सूचना त्या ठिकाणी देण्यात येत आहेत। आता नीट 2025 चे जे काही परीक्षा केंद्र आहेत यांचं जे काही स्थापना होणार आहे त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणावर काळजी घेतली जाण्याची शक्यता आहे की परीक्षामध्ये कुठलाही गैरव्यवहार त्या ठिकाणी होऊ नये।
त्याचबरोबर केंद्रीय समिती जी स्थापन करण्यात आली होती त्यांनी ज्या काही शिफारशी केलेल्या होत्या त्या शिफारशीपैकी हा एक महत्त्वाचा मुद्दा होता की परीक्षा केंद्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गडबड होते ती रोखण्यासाठी आता ह्या संपूर्ण प्रयत्न केंद्र पातळीवर त्या ठिकाणी चालू असलेले आपल्याला पाहायला मिळतात। झिरो एरर प्रक्रिया राबवण्याची जी काही संपूर्ण जबाबदारी आहे ही राज्य शासन आणि केंद्र शासन त्याचबरोबर या ठिकाणी काम करणारे जे काही शासकीय कर्मचारी आहेत यांच्यावर त्या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे। विद्यार्थ्यांच्या बाजूनी बघायला गेलं तर विद्यार्थ्यांच्या बाजूनी फार मोठे बदल करण्यात आलेले नाहीत। विद्यार्थ्यांना या अगोदर जशी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती अगदी तसाच पॅटर्न यावर्षी सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। ही चांगली गोष्ट आहे। एकदम मोठा बदल विद्यार्थ्याच्या बाजूनी कोणताही केलेला आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु केंद्र शासन आणि राज्य शासन या पातळीवर मात्र मोठे बदल करताना आपल्याला पाहायला मिळतात। याविषयी जे काही अपडेट्स येतील ते आपण या यूट्यूब चॅनलवरून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारच आहोत, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घ्यायची आहे किंवा पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये जॉईन व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे। त्या ॲपच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी पेड काउन्सिलिंग सर्व्हिस कोर्स पाहू शकता। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।